नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपलं ब्लाऊज शिलाई क्लासमध्ये. आपण अगोदर अस्तर कट केलेलं आहे आणि आज आपण बघणार आहे ब्लाऊजवरती कसं ठेवून कटिंग करायची. हे बघा, मी आखून घेते आहे थोडं अंतर ठेवून. परफेक्ट आखायचं नाही, पेपर परफेक्ट आखला होता आपण. आता आपल्याला अस्तर ठेवून थोड्याशा अंतरावरती ब्लाऊज जे मेन फॅब्रिक आहे, पीस आहे, त्याला आपण कट करायचे. अगोदर मी स्लीव्ज कट करून घेतलेले आहेत. बघा, जशाच तशा स्लीव्जला कापड कमी पडणार आहे म्हणून इकडनं मला जॉईंट द्यायचं आहे त्याला. ते पण दाखवेल मी तुम्हाला व्हिडिओ. इथून इकडच्या साईडला आपल्याला मी कैचीने कट करते, तिकडे 2 ते 3 इंचाचे स्लीव्जचं जॉईंट द्यायचं आहे. आता ही मागचा भाग आहे, बॅक साईडचं. थोडंसं अर्धा ते 1 इंच अंतर सोडून आखून घ्यायचं आणि नंतर कटिंग करायची. अगोदरच्या भागामध्ये आपण जेव्हा पेपर कटिंग बघितली अस्तरवरती ठेवून, ते परफेक्ट एकदम जसं आहे तसं मेजरमेंट घेतलं होतं. आपल्याला आता हे नेक याच्यावरती शिवायचं आहे मशीनवरती, म्हणून मी नेक कट केले नाही. अगोदरच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की गळा कसा कट करून घेतला. डीप राऊंड शेपमध्ये मी याचं गळा शिवणार आहे. स्टिचिंग पण दाखवेल तुम्हाला. हे बघा, आणि हा मुंड्याच्या साईडची कटिंग करून बॅक साईडचं जसं आहे तसंच कट करून घ्यायचं. फक्त अस्तर जेव्हा कट करतो तेव्हा अर्धा इंचाने कपडा वाढून घ्यायचा, म्हणजे जेव्हा कधी कमी जास्त होऊ शकतं आपलं. हे बघा, हा बॅक साईडचा भाग कटिंग झालेला आहे. मी तुम्हाला बॅक साईडचं अस्तरचं आणि हे ठेवून दाखवते. आता याच्यावरती आपल्याला असं ठेवायचं आणि नंतर स्टिचिंग करायचं अस्तर. हे बघा, डीप राऊंड शेप घेतलेला आहे मी त्याचं, आणि परफेक्ट मेजरमेंट करून बघत आहे की आपलं व्यवस्थित बसते का. हे बघा, आणि मी तुम्हाला स्टिचिंग करतानाचा पण व्हिडिओ टाकेल, ते पण बघा तुम्ही. तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपलं हे समोरचं भाग. अगोदर आपल्याला प्रिन्स कट 3 पीसमध्ये कटिंग बघितलेली आहे. आता आपण 3 पीसची मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस जो आहे त्याच्यावरती आपण आखून कटिंग करून घेऊ त्याची पण. हे बघा, झालेलं आहे आखणं आपलं परफेक्ट. म्हणजे थोडंसं अर्धा इंच ठेवायचं बरं का. दोन्ही भागाचंच हे घेते मी, आखून घेते मेन फॅब्रिकवरती. म्हणजे असं व्यवस्थित आखलं ना, आपल्याला कापड कमी आहे जास्त होत नाही जास्त. पहिलेच आपल्याला कधी कधी ब्लाऊज पीस पुरत नाही, कमी पडतो, आणि हे ब्लाऊज पीस तर खूपच कमी होतं, म्हणून मी खूप जास्त ॲडजस्टमेंट करून त्याच्यावरती बसवलेलं आहे. आणि नंतरसुद्धा आपल्याला कधी पायपिंग करायची असते, पायपिंगला पण कापड लागतो, म्हणून कापड नेहमी व्यवस्थितच कट करायचं. थोडंसं पण जास्त कमी होऊ द्यायचं नाही. आणि कसंच्या कसं पण कापला तर आपलं ना थोडंसं कापड कमी जास्त पडू शकतं. मग कमी कपड्यामध्ये पण व्यवस्थित आखून घेतलं तर ब्लाऊज खूप छान परफेक्ट बसतं. याचे स्लीव्ज पण खूप मोठ्या होत्या, तरीसुद्धा मी त्याची थोडीशी ॲडजस्टमेंट करून केलेलं आहे, कारण त्याला थोडासा तुकडा जोडावाच लागणार आहे. हे मी क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे आता, आणि नंतर आपला समोरचा भाग प्रिन्स कटचा कट करते. बघू शकता तुम्ही. कटिंग करताना सुद्धा कैची व्यवस्थित चालवायची. फॅब्रिकला थोडंसं असं मागे पुढे नाही होऊ द्यायचं. बघू शकता तुम्ही. खूप साध्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला कशी कटिंग करायची आहे, कसं स्टिचिंग करायची. आता हे ब्लाऊज कटिंग झाल्याच्या नंतर मी तुम्हाला स्टिचिंगचा भाग दाखवेल. पहिले बॅक साईड बघून घेऊ, म्हणजे एक एक बघितलं ना की लगेच लक्षात येतं की आपल्याला काय शिवायचं आहे, कुठं शिवायचं आहे, कसं जॉईंट कसं करायचं आहे. हे बघा, आता हा समोरचा भाग राहिलेला, आणि उरलेलं कापड आपल्याला कुठं कमी जास्त काही पडलं तर आपण त्याला यूज करू शकतो. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवते आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालं आहे आपलं बॅक साईड पूर्ण ब्लाऊजची कटिंग. बॅक साईड, फ्रंट साईड, क्रॉसपट्टी आणि स्लीव्ज सर्व झालेलं आहे, तुम्ही बघू शकता.